झाली काढून आणलेत ना तुम्ही माप? अरे काय चाललंय? यांना कोणी विचारणार आहे का की हे पळून आलेत का काय? का याने काही उद्योग केलेत आणि फसवून इलाय घेऊन आला इकडे? काय चाललंय? तिच्या आई वडिलांना माहिती आहे? दादा वडील नाही तो मला, आई आहे फक्त, आणि तिला समजा माहितीये. आणि मी माझ्या मर्जीनंच लग्न केलंय. हो, व्यंकीनं काही जबरदस्ती केली नाहीये मला. संतोष, अरे ती दोघं आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील, तुझ्या नाही. आणि हे बघ, आता औक्षण होईल, तिचा गृहप्रवेश होईल, तोपर्यंत जरा गप्प बस रे. आणि संतोष, तसंही व्यंकीला तू स्वतःचा भाऊ तर मानत नाहीसच, त्यामुळे याच्या बाबतीत काहीही बोलण्याचा तुला हक्क नाही. तेव्हा तू तुझ्या खोलीत गेलास तरी चालेल. ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला जे वाटेल ते करा. तू ऑप्शनचं काय? घर भरली नाती गोती, सुखाने इथे नांदती, स्वप्न सारे साकार होता, जणू स्वर्ग भास हा होतो. नववधू हसण्याचा हळू गंध येई अंगणा, जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा. डोळे पाणी सुखाच्या लहरी, सरबरसे आनंदाची, नवख्या या बंधनाची सुरू झाली रे कहाणी. अलवार सागर वळहा, अलगुज सागहिवर हा, एक एक क्षण सुखाचा लक्ष्मी निवास हा. व्यंकी, ते भावनाताई त्यांच्या गळ्यात ज्या माणसानं मंगळसूत्र घातलं तो माणूस आपल्याला घावला तर? अरे म्हणजे भावनाताईच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा माणूस आणि देवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरणारा माणूस एकच असला म्हणजे? दोन्ही, अरे कारण या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी नाही का झाल्या? आलं का ध्यानात? म्हणून म्हणते चला आईला विचारू. चल. हाँ बोल. ओके, दॅट्स ग्रेट. एक काम कर, लवकरात लवकर मला त्याचं लोकेशन पाठव. येस, राईट नाव. शानू, एका नवीन सरप्राईज साठी रेडी राहा. छान वास सुटलाय ग. गोडाचा शिरा करतेस का? हो आई, व्यंकी भाऊजींना आवडतो ना, म्हणून मुद्दाम केलाय.
दोघे देवळात जाऊन येतो म्हणून गेलेत. ते येईपर्यंत स्वयंपाक तयार होईलच. मग काय गरमागरम वाढायला घेता येईल ना. वीणा, बघ ना ग काय परिस्थिती आहे. आपल्या व्यंकीचं लग्न झालंय पण त्याचा आनंद नीट साजराही करता येत नाहीये. सतत मनात भावनाचा विचार येतो. तिच्या आयुष्यात रोज काही ना काही उठाठेव सुरू आहे बघ. तिला कसं सांभाळायचं तेच मला कळत नाही. काय काय सहन करावं लागतंय तिला. खरंच. काय ग बाळा, काय झालं? आई, हे बघ ना. कोण फोन करते? अगं तो प्रवीण. आई तो सारखे फोन करतोय आणि मेसेजेसही करतोय. अगं काय सांगतेस? हो बाळा, तू काळजी करू नको, मी आहे ना. आणि इकडे मी बघते त्याला. आई स्पीकरवर टाका फोन. हॅलो भावना. भावना, तू मला खरंच खूप आवडतेस ग. खरंच प्लीज माझ्या प्रेमाचा स्वीकार कर ना. मी नाही जगू शकत ग तुझ्याशिवाय. लाज नाही वाटत माझ्या लेकीशी असं बोलताना? हिम्मत कशी झाली तिला फोन करायची? हॅलो. अहो अहो काकू, असं चिडू नका प्लीज. माझं ऐकून तर घ्या. काही ऐकायचं नाहीये मला. आणि याद राख, यापुढे माझ्या लेकीला फोन करायचा नाही. फोन केला तर गाठ माझ्याशी आहे. ठेवून दे फोन.